विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विभागाच्या इयत्ता 12वीच्या प्रकरण क्रमांक पेपर नंबर 3 विषयी आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. आतापर्यंत आपण प्रकरण क्रमांक 1 इंजिन, त्यानंतर प्रकरण क्रमांक 2 इंधन पद्धती यांचा अभ्यास केला. तसं आपण प्रकरण क्रमांक 3 मध्ये लुब्रिकेशन सिस्टीमचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपल्या वाहनामध्ये जे इंजिन असतं त्या इंजिनमध्ये अनेक भाग असतात. हे भाग सतत फिरत असल्या कारणानं त्यांच्यामध्ये घर्षण होऊन खूप उष्णता निर्माण होते. आता याचा परिणाम म्हणून तर इंजिनचे भाग हे लवकर झिजतात आणि त्यांच्या झिजल्यामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. आता इंजिनमधील जे फिरणारे भाग असते त्यांचे जर पृष्ठभाग झिजले किंवा उष्णतेने खराब झाले तर इंजिनची हालचाल आणि इंजिनचं कार्य याच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. आता या फिरणाऱ्या भागांची झीज कमी करण्यासाठी आपल्याला इंजिनमध्ये लुब्रिकेशन सिस्टीमची आवश्यकता असते. आता या समोर तुमच्यासमोर 4 स्ट्रोक 4 सिलेंडर इंजिनची या ठिकाणी लुब्रिकेशन सिस्टीम इथं दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात तळाशी इथं जो दिसणारा भाग आहे या भागाला आपण ऑइल संप असं म्हणतो. या ऑइल संपमध्ये एका ठराविक लेवलपर्यंत हे ऑइल भरलेलं असतं. त्यानंतर इथं एक तुम्हाला फ्लोटिंग ऑइल इंटेक स्क्रीन दिसेल, म्हणजे एक जाळी असते. ही या जाळीच्या मागच्या बाजूला इथे एक पाईप आहे आणि ह्या ठिकाणी असणारा हा एक ऑइल पंप आहे. या ऑइल पंपाला फिरण्यासाठी लागणारी जी गती आहे ही इंजिनच्या कॅम्पशाफ्ट करून घेतली जाते. मित्रांनो, हे सगळं आपण गेल्या वर्षी इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये शिकलोय. आता थोडीशी आपण याची उजळणी करूया. हा जो ऑइल पंप आहे या ऑइल पंपाच्या पुढील बाजूस एक पाईप बसवलेली आहे. ही पाईप या ठिकाणी ऑइल फिल्टरला जोडलेली आहे. ऑइल फिल्टरमध्ये या ऑइल संपमधलं ऑइल जे आहे हे गाळून स्वच्छ करून तिथून ते या मेन गॅलरीला पुरवलं जातं. मेन गॅलरीमध्ये या ठिकाणी हे जे ऑइल आहे याचे 2 भागामध्ये डिवायडेशन होतं. एक भाग जो आहे हा त्या ठिकाणी इंजिनचा कॅम्पशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट या भागांना त्या ठिकाणी लुब्रिकेशन करत असतो. तर दुसरा भाग जो असतो तो इंजिनच्या अप्पर पार्टला म्हणजे सिलेंडर हेडमधील जे भाग आहे त्या भागानं लुब्रिकेशन करण्याचं काम करत असतो. आणि त्याच्यानंतर हे सगळं ऑइल जे आहे हे सगळ्या भागांना लुब्रिकेशन करून हे पुन्हा त्या ठिकाणी ऑइल संपमध्ये पडेल अशी या ठिकाणी उपाययोजना केलेली असते. आता या लुब्रिकेशन सिस्टीमचं कार्य हे व्यवस्थित चाललं आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्या डॅशबोर्डवर एक ऑइल प्रेशर गेज दिलेला आहे. हे ऑइल प्रेशर गेज काय करतं तर किती दाबानं ऑइलचा पुरवठा या इंजिनच्या भागाला केला जातो हे या ठिकाणी तुम्हाला दर्शवत असतं. आता साधारणतः काय होतं की जे वाहन उत्पादक आहे हे वाहन उत्पादकानं शिफारस केल्याप्रमाणे साधारणतः 3 ते 3.5 kg/cm² असं आपण गृहीत धरूया. उदाहरणार्थ आपण याचा 3 ते 3.5 kg/cm² या दाबानं हे जे ऑइल आहे हे ऑइलचा पुरवठा जर इंजिनच्या भागांना केला गेला तर ते अतिशय योग्य प्रकारे त्या ठिकाणी
लुब्रिकेशन करते असं आपण गृहीत धरतो. तर हे दर्शवण्यासाठी हे ऑइल गेज हे तुमच्या डॅशबोर्डवर बसवलेलं असतं. आता ज्यावेळेस तुम्ही इंजिन चालू करता तर इंजिनच्या क्रँकशाफ्ट मार्फत इंजिनच्या कॅमशाफ्टला या ठिकाणी गती मिळते. कॅमशाफ्ट फिरायला लागल्यानंतर कॅमशाफ्ट असणारा जो गिअर आहे, हा गिअर या ऑइल पंपाच्या गिअरला या ठिकाणी फिरवतो. ऑइल पंप काय करतो, ऑइल सम्पमधले ऑइल खेचतो आणि तिथून ते ऑइल जास्त हे या पहिल्यांदा फिल्टरला पुरवतो. फिल्टरमधून आलेलं ऑइल मागाशी सांगितल्याप्रमाणे 2 भागामध्ये त्याची विभागणी होती. एक भाग जो आहे हा भाग त्या ठिकाणी इंजिनचा क्रँकशाफ्टला ज्या ठिकाणी लुब्रिकेशन करतो. क्रँकशाफ्ट वेब, क्रँकशाफ्ट पिन या सगळ्यांना लुब्रिकेशन करून हे ऑइल पुन्हा या ठिकाणी ऑइल सम्पमध्ये पडत असतं. त्यानंतर यातलंच ऑइल जे आहे ह्या कॅमशाफ्ट आणि त्याच्यावर बसवलेली जी व्हॉल्व सिस्टीम जी आहे या व्हॉल्व सिस्टीमला त्या ठिकाणी लुब्रिकेशन करत असतं. तसंच या ठिकाणी इथे जे टायमिंग गिअर दिलेलं आहे, टायमिंग गिअरला सुद्धा लुब्रिकेशन करतं आणि इथून हे जे सगळं ऑइल जे आहे हे पुन्हा या ठिकाणी ऑइल या ऑइल्समध्ये परत असतं. त्याचप्रमाणे गॅलरीमध्ये वरच्या भागामध्ये म्हणजे हा जो सिलेंडर हेडचा जो भाग आहे, या सिलेंडर हेडमध्ये जे रॉकर आर्म, त्याच्यावर बसलेलं रॉकर, व्हॉल्व स्टेम, तसंच पुश रॉड, टॅपेट या सगळ्यांना लुब्रिकेशन करून हे ऑइल जे असतं हे पुन्हा या ठिकाणी हे ऑइल सम्पमध्ये परत असतं. आणि ही जी क्रिया आहे ही क्रिया ही तुमची इंजिन चालू असेपर्यंत ही क्रिया सतत चालू राहते. आता या लुब्रिकेशन सिस्टीमचा आपल्याला उपयोग माहीतच आहे की याचं पहिलं कार्य काय आहे, तर फिरणाऱ्या भागांमध्ये त्या ठिकाणी एक फिल्म तयार करून याचं घर्षण कमी करा. दुसरं, याच्यामध्ये फिरणाऱ्या भागांमध्ये जी उष्णता निर्माण होती ती उष्णता त्या ठिकाणी कमी करणं. तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे फिरणाऱ्या भागांची ज्यावेळी झीज होते, तसेच इंजिनमध्ये इंधन जाळल्यामुळे जो कार्बन तयार होतो, हा कार्बन तसे फिरणाऱ्या भागांची झीज झाल्यानंतर त्यात निर्माण झालेले जे काही लोखंडाचे कण किस जो असेल हा सगळा वाहून नेऊन इंजिनच्या भागांना स्वच्छ ठेवणं हे सगळं या लुब्रिकेशन सिस्टीमचं काम आहे. आता या लुब्रिकेशन सिस्टीममध्ये जर काही दोष निर्माण झाला तर त्या दोषाचा परिणाम आपल्या इंजिनच्या परफॉर्मन्सवर होतो. तर या लुब्रिकेशन सिस्टीममध्ये कुठल्या प्रकारचे दोष निर्माण होतात ते आपण बघूया. याच्यामध्ये पहिला जो दोष निर्माण होतो तो म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त ऑइल खर्च होणे. आता मागाच्या आकृतीमध्ये आपण बघितलं की इंजिनमध्ये एका ठराविक लेवलपर्यंत आपण ऑइल भरलेलं असतं. हे ऑइल हे साधारणतः एक 10,000 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर हे बदललं जात असतं. त्या ऑइलचं प्रमाण किंवा ऑइलची लेवल हे चेक करण्यासाठी आपण या लुब्रिकेशन सिस्टीममध्ये एक डीप स्टिक दिलेली आहे. या डीप स्टिकवर मॅक्सिमम आणि मिनिमम अशा 2 लेवल या ठिकाणी दिलेले असतात. तर जो ड्रायव्हर किंवा वाहन चालक आहे हा आदनमधनं त्या ठिकाणी ही डीप स्टिक काढून ऑइलची लेवल त्या ठिकाणी चेक करत असतो. तर काही वेळेला त्या ड्रायव्हरला असं जाणवतं की आपण जे ऑइल भरलेलं आहे हे ऑइल हे लवकर खर्च होते, म्हणजे ऑइलची लेवल मधील ऑइलची लेवल ही कमी होते. आता ही लेवल का कमी होते ह्याची कारणं काय काय आहेत ते आपण बघूया. पहिलं कारण जे आहे इंजिनच्या भागांची झीज होणे. आता इंजिनच्या भागांची झीज याचा आणि ऑइल खर्च होण्याचा काय संबंध आहे, तर ज्या वेळेला आपण ऑइल हे इंजिनमध्ये सर्क्युलेट करत असतो, फिरवत असतो, त्यावेळेला काय होतं की इंजिनच्या भागांमध्ये जर या ठिकाणी झीज झाल्यामुळं त्याच्यामध्ये काही गॅप तयार झालेले असतात. हे ऑइल त्या भागांमध्ये जाऊन बसतं आणि ते पुढं सरकत नाही. त्यामुळं त्या ऑइलमधील ऑइलची पातळी कमी होते. आता याला उपाय काय, तर झिजलेले भाग बदला. दुसरा आकडा, ऑइल प्रेशर जास्त असणे. मगाशी आपण बघितलं की एका ठराविक प्रेशरनं जर ऑइल हे सिलेंडर तुमच्या
इंजिनच्या भागांना जर पुरवलं जात असेल तर इंजिनच्या सगळ्या भागाला चांगल्या प्रकारे लुब्रिकेशन होतं असं आपण मानतो. पण काही वेळेला हे ऑइल प्रेशर जर जास्त असेल तर त्या ठिकाणी जादाचं ऑइल हे इंजिनच्या भागांना पुरवलं जातं आणि अशा वेळेला हे जे ऑइल आहे हे सिलेंडरमध्ये बऱ्याच वेळेला जळण्याची शक्यता असते आणि ते सिलेंडरमध्ये ज्यावेळेस जळतं त्यावेळेला हे ऑइल हे एक्झॉस्ट गॅसेस बरोबर त्या ठिकाणी बाहेर पडतं. अशा वेळेला ते ऑइलचा खर्च हा जास्त होतो. तर या ठिकाणी मग ऑइल ब्रेकचं प्रेशर का वाढलं आहे याचे कारण शोधतो त्याची दुरुस्ती करायची. तिसरं जे आहे ते इंजिनचं तापमान जास्त असणे. बऱ्याच वेळेला इंजिनचं तापमान हे वाढतं. तर इंजिनचं तापमान का वाढतं? कूलिंग सिस्टीममुळे असेल किंवा तुम्ही जास्त वेगाने इंजिन चालवलं असेल तर इंजिनचं तापमान वाढतं. अशा वेळेला ऑइल हे जास्त खर्च होत असतं. तर इंजिनचं तापमान वाढण्याची कारणं जी आहेत ती पहिल्यांदा शोधा आणि दोष हा दुरुस्त करा. इंजिन जास्त वेगाने चालवणे. जर आपण जास्त स्पीडनं गाडी चालवत असू तर जेवढ्या स्पीडनं तुम्ही गाडी चालवाल तेवढ्या स्पीडनं ऑइल हे इंजिनच्या भागाला सर्क्युलेट होत असतं आणि अशा वेळेला त्यामुळे काय होतं की जास्त इंधन जर जास्त खर्च होतं त्यावेळेला ऑइल सुद्धाही जास्त खर्च होण्याची शक्यता असते. तर इंजिनचा वेग जो आहे तो योग्य ठेवा. त्याला उपाय हा आहे. पुढचं जे कारण जे आहे ते ऑइल लेव्हल जास्त असेल तर ऑइल संबंधी असणारी ऑइलची लेव्हल ती जर जास्त असेल तर साहजिकच ज्यादा ऑइलचा पुरवठा या इंजिनच्या भागाला होतो आणि ते जे ऑइल असतं हे जळतं इंजिन. तसा आपल्या वाहनाच्या इंजिनला किंवा इतर भागात त्याचा कसलाही उपयोग होत नाही. हे ऑइल जर जळत असेल तर शक्यतो या ठिकाणी ऑइलची जी ऑइलसमधील ऑइलची लेवल जी आहे शक्यतो त्या ठिकाणी योग्य ठेवण्याचा प्रयत्न करा. आता याच्याशिवाय आणखीन दुसरी काही कारण आहेत ते आपण बघूया. याच्यामध्ये व्हॉल्व स्टेम अथवा व्हॉल्व गाडीची झीज झाली असेल तर ते या इंजिनच्या भागाची जी झीज हा भाग आहे ते जे भाग झिजले असतील ते बदलून टाका. क्रँकशाफ्ट बेरिंगची जर झीज झाली असेल तर बेरिंग बदलून टाका. क्रँकशाफ्ट ऑइल सील खराब झाले असेल तर आता याच्यामध्ये काय होतं की क्रँकशाफ्ट इंजिनमध्ये जिथं बसवलेलं आहे त्याच्या मागच्या बाजूला हे एक ऑइल सील त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्या ऑइल सीलमुळे काय होतं की त्या ऑइलसममध्ये ऑइल जे आहे हे त्या ठिकाणी बाहेर जाण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी होत असते. तर हे जो ऑइल सील जर त्या ठिकाणी खराब झाला असेल तर त्या ठिकाणी ऑइल हे तिथनं बाहेर पडत असतं आणि त्यामुळे ऑइल हे बाहेर जातं. तर ते ऑइल सील त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. त्यानंतर या लुब्रिकेशन सिस्टीममध्ये जर गळती असेल तर ती गळती असेल तर त्या ठिकाणी ऑइल हे वाया जात असतं. तर जिथं गळती होती ती गळती त्या ठिकाणी शोधा आणि ते दुरुस्त करा. त्याच्यानंतर टायमिंग कव्हर गास्केट खराब झालं असेल तर ते गास्केट खराब झालं असेल तर ते गास्केट हे बदलून टाका. ऑइल समचा ड्रेन प्लग लूज असेल तर ऑइल समच्या खालच्या बाजूला ऑइल ड्रेन करण्यासाठी एक ड्रेन प्लग दिलेला असतो. तो जर काही कारणांतर लूज राहिला असेल तर तिथून ऑइलची गळती होण्याची शक्यता असते. तर तो ड्रेन प्लग हा टाईट करा अथवा त्या ठिकाणी समजा तो जर खराब झाला असेल तो बदलून टाका. ऑइल पॅन गॅस्केट खराब झाले असेल तर ऑइल पॅन म्हणजे ऑइल सम इंजिनला ज्या ठिकाणी जोडला जातो तिथे गास्केट बसवलं असतं की जेणेकरून ऑइल तिथून गळून नाही म्हणून. ते जर गास्केट खराब झालं असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी बदलून टाका. सिलेंडर हेड बोल्ट लूज राहिले असतील तर आता सिलेंडर हेड आणि सिलेंडर ब्लॉक हे नटबोल्टच्या साईडने एकमेकाला टाईट केलेलं असतं आणि त्यांच्यामध्ये एक गास्केट त्या ठिकाणी दिलेलं असतं. जर या ठिकाणी हे बोल्ट जर लूज राहिले तर त्या ठिकाणी सुद्धा ऑइलची गळती होण्याची शक्यता असते. तर ते बोल्ट हे टाईट करा. ह्याच्यानंतरचा जो दोष आहे तो ऑइलचा कमी दाबाने पुरवठा. आता मगाशीच आपण बघितलं की आपलं इंजिन सिलेंडरमध्ये जे ऑइल आपण इंजिनच्या भागाला पुरवतो ते एका ठराविक प्रेशरनं आपण जर त्या ठिकाणी पुरवत असू
तर ते इंजिनच्या सगळ्या भागांना व्यवस्थित लुब्रिकेशन होते असं आपल्याला वाटतं. परंतु काही वेळेला त्या ठिकाणी प्रेशर गेजवर आपल्याला ऑइलचं प्रेशर हे कमी दिसतं. आता ऑइलचं प्रेशर जर कमी असेल तर त्या ठिकाणी इंजिनच्या सगळ्या भागांना व्यवस्थित लुब्रिकेशन होत नाही आणि त्यामुळे पर्यायानं त्याचा इंजिनचा परफॉर्मन्सवर परिणाम होतो. आता याची कारण काय काय ते आपण बघूया. ऑइलचा कमी दाबाने पुरवठा. तर पहिलं कारण आहे ऑइल लेव्हल कमी असणे. ऑइलमध्ये ऑइलची लेवल जर कमी असेल तर सुद्धा त्या ठिकाणी ऑइलचा कमी दाबाने पुरवठा होईल. या ठिकाणी काय करा तर ऑइल लेवल ही बरोबर करा. पुढचं जे कारण आहे ते ऑइलची स्निग्धता कमी असणे. आता आपल्याला माहिती आहे की आपण इंजिनच्या सगळ्या भागानं जे लुब्रिकेशन करतो त्याला एक ठराविक ग्रेडचं ऑइल वापरतो. साधारणतः हे जे ऑइल आहे हे SI40 हे ऑइल आपण वापरतो. तर SI40 पेक्षा कमी ग्रेडचं जर त्या ठिकाणी ऑइल आपण वापरलं तर ते ऑइल जे असतं त्याची घनता कमी असते आणि त्याची घनता जर कमी असेल त्या ऑइलची, स्निग्धता कमी जर असेल तर ते ऑइल हे सिलेंडरमध्ये लवकर जळणार आहे. म्हणून कमी स्निग्धतेचं ऑइल कधीही वापरू नका. तर योग्य ग्रेडचं ऑइल त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. ऑइल पंपाचा दोष. जो पंप त्या ठिकाणी ऑइल संपमधून खेचून इंजिनच्या भागानं पुरवत असतो तर त्या पंपामध्ये जर काही दोष निर्माण झाला असेल तर त्यामुळं आपल्याला योग्य दाबाने ऑइल इंजिनच्या भागानं पुरवता येणार नाही. अशा वेळेला तर पंपामध्ये कुठला दोष निर्माण झाला आहे तो शोधा व दुरुस्त करा. ऑइल फिल्टर चोकअप झाला असेल तर. आता मागाशी आपण ऑइल फिल्टरचं काम बघितलं की या ऑइल संबंध ऑइल खेचायचं ते ऑइल या ऑइल फिल्टरमध्ये जातं. आता इंजिनमध्ये आपण जे ऑइल आपण फिरवत असतो तर तेच ते ऑइल पुन्हा रिसर्क्युलेट होत असतं. तर रिसर्क्युलेट ऑइल होत असताना काय होतं की ज्यावेळेस हे ऑइल इंजिनकडून पुन्हा सममध्ये येऊन पडतं त्यावेळेला त्याच्याबरोबर काही लोखंडाचे कण असतील, कार्बनचे कण असतील किंवा इतर काही इम्प्युरिटीज असतील या सगळ्या पुन्हा त्या ऑइलमध्ये येऊन पडतात. आता तेच ऑइल पुन्हा जर आपण तसंच इंजिनला जर पुरवलं तर त्याचा इंजिनवर परिणाम होईल. म्हणून ते जे ऑइल आहे ते ऑइल हे शुद्ध करून स्वच्छ करून ते इंजिनच्या भागानं पुरवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी ऑइल फिल्टर बसवलेला असतो. हा ऑइल फिल्टर हा 6 महिन्यानं वर्षानं हा काढून त्या ठिकाणी तो एक तर बदलणं किंवा ऑइल फिल्टर बदलणं किंवा त्या ठिकाणी तो स्वच्छ करणं गरजेचं असतं. पण तो जर तसं केलं नाही ऑइल फिल्टर हा चोकअप होतो आणि तो जर चोकअप झाला तर इंजिनला योग्य दाबानं ऑइल आपण पुरवू शकणार नाही. अशा वेळी तो ऑइल फिल्टर चेक करा. शक्य असेल तो साफ करा नाहीतर तो बदलून टाका. पुढे इंजिनच्या भागांची झीज झालेली असणे. आता इंजिनच्या भागांची जर झीज झाली असेल तर मागाशी आपण बघितलं की ते ऑइल जे असतं त्या भागांमध्ये जाऊन बसतं आणि ते पुढं त्या ठिकाणी सरकत नाही. अशामुळं ऑइलचा कमी दाबानं पुरवठा होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला इंजिन ओव्हरऑल करा आणि जे झिजलेले भाग असतील ते बदलून टाका. आता ही जी आपण कारणं बघितली याच्याशिवाय काही इतरही कारणं याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये प्रेशर रिलीफ व्हॉल्व स्प्रिंग कमकुवत झालेली असणे. आता या लुब्रिकेशन सिस्टीममध्ये एक प्रेशर रिलीफ व्हॉल्व असतो. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण योग्य वेळेला त्या ठिकाणी जर ऑइल बदललं नसेल इंजिनचं तर ऑइलमध्ये त्या ठिकाणी घाण साठून त्याचा ऑइलचा दाब वाढण्याची शक्यता असते आणि जर काही कारणानं हा जो ऑइलचा दाब वाढला तर त्याचा परिणाम ह्या लुब्रिकेशन सिस्टीमच्या पाईपलाईनवर होण्याची शक्यता असते. तर तो जर तर एखादी फुटण्यासुद्धा शक्यता असते. तर अशा वेळेला ते ऑइल हे इंजिनला पुरवत असताना जर जादा दाबाने ते जर पुरवलं जात असेल तर त्या ठिकाणी तो प्रेशर रिलीफ व्हॉल्व हा ओपन होतो. आणखीन ऑइलचं प्रेशर त्या ठिकाणी कमी केलं जात असतं. तर काही कारणानं ह्या प्रेशर व्हॉल्वची जर स्प्रिंग जी आहे ती बॉल आणि स्प्रिंग हा एक मेकॅनिझम त्या ठिकाणी असतो. ती स्प्रिंग जर वीक झाली तर कमी प्रेशरला सुद्धा हा व्हॉल्व उघडतो आणि तिथून ऑइल हे पुन्हा ऑइलसमध्ये पडतो. अशा वेळेला इंजिनला कमी दाबानं त्या ऑइलचा पुरवठा होण्याची शक्यता असते. तर तसं जर झालं तर त्या ठिकाणी तो प्रेशर रिलीफ व्हॉल्व हा बदलणं गरजेचं असतं. ऑइल पॅसेज चोकअप असणे.
बराच काळ ऑइल जर बदल नसेल तर ठिकाणी ऑइलमध्ये असणारी घाण जी आहे ती सगळ्या या लुब्रिकेशन सिस्टीममध्ये साठते. त्यामुळे ऑइल पॅसेज हे चोकअप होतात. तर हे ऑइल पॅसेज पहिल्यांदा साफ करा आणि त्याच वेळेला ऑइल हे बदलून टाकणं गरजेचं आहे. क्रँकशाफ्ट व कॅमशाफ्ट जर्नलची झीज होणे. आता मागाशी आपण म्हटलं क्रँकशाफ्ट आणि कॅमशाफ्ट हे जर्नल बेरिंगच्या साह्यानं आपण इंजिनच्या क्रँकेसमध्ये बसवलेले असतात. तर काही कारणाने ही जर बेरिंग जर झिजली असतील तर तिथून सुद्धा ऑइल हे लीक होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ऑइलचा कमी दाबाचा पुरवठा इंजिनला होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला ती बेरिंग हे बदलून टाकणं गरजेचं असतं. ऑइल प्रेशर गेजमधील दोष म्हणजे सगळी सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करते पण ऑइल प्रेशर गेजच त्या ठिकाणी जर चुकीचं रिडिंग दाखवत असेल तर त्या ठिकाणी आपण फसण्याची शक्यता असते. अशा वेळी ऑइल प्रेशर गेज चेक करा. ते म्हणजे दोष असेल तर प्रेशर गेज हे बदलून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. मित्रांनो याच्यानंतर जो आपण बघणारा जो भाग आहे तो म्हणजे ऑइलचा जास्त दाबाने पुरवठा. आता याची कारणं काय काय ते आपण बघूया की ऑइलची स्निग्धता जास्त असेल तर ऑइलची स्निग्धता याचा अर्थ असा की ऑइलची व्हिस्कोसिटी. आपण मगाशी बघितलं की इंजिनमध्ये जे आपण ऑइल वापरतो ते SI40 ऑइल वापरतो. तर गिअर बॉक्स आणि डिफरन्शियल यांच्यासाठी आपण SI90 ऑइल वापरतो. तर काही कारणानं चुकून जर आपण त्या ठिकाणी ते ऑइल आपण जर इंजिनमध्ये जर वापरलं तर त्या ठिकाणी इंजिनला जास्त दाबाने पुरवठा होण्याची शक्यता असते. तर इथं आपलं हेडिंग थोडंसं चुकलेलं आहे. इथं कमी दाबाने म्हणण्यापेक्षा जास्त दाबाने आपण असं म्हणतं तुम्ही याचा उल्लेख करून घ्या. तर ऑइलची स्निग्धता जास्त असेल तर ऑइलचा जास्त दाबाने पुरवठा होण्याची शक्यता असते. पुढचं आहे प्रेशर व्हॉल्व स्प्रिंग टेन्शन जास्त असेल तर मगाशी टेन्शन कमी होतं आपण बघितलं. आता टेन्शन जर जास्त असेल तर ऑइल प्रेशर जरी वाढलं तर त्या ठिकाणी ते प्रेशर व्हॉल्व उघडलं जात नाही. तर अशा वेळी त्या ठिकाणी प्रेशर व्हॉल्व स्प्रिंग हे बदलणं गरजेचं आहे. प्रेशर रिलीफ व्हॉल्वचा दोष. तर प्रेशर रिलीफ व्हॉल्वचं कारण आपण त्याचं कार्य काय ते मगाशी आपण बघितले. तर हा प्रेशर रिलीफ व्हॉल्वमध्ये जर काही दोष असेल तर त्या ठिकाणी हा दुरुस्त करा किंवा बदलून टाका. ऑइल लाईन चोकअप असेल तरी सुद्धा या ठिकाणी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. ऑइल लाईन त्या ठिकाणी साफ करा. तर अशा प्रकारे हा प्रकरण क्रमांक 3 जे आहे या 3 मधील त्या ऑइल लुब्रिकेशन सिस्टीम मधील निर्माण होणारे दोष त्याची कारणे आणि त्याचे उपाय हे आपण या ठिकाणी बघितले. आता याच्यावर जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या. प्रश्न पहिला ऑइल जास्त खर्च होण्याची कारणे सांगा. प्रश्न दुसरा ऑइलचा कमी दाबाने पुरवठा या दोषाची कारणे व उपाय लिहा. तसेच ऑइलचा जास्त दाबाने पुरवठा याची सुद्धा कारणे आणि उपाय लिहा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे प्रकरण जे आहे हे या ठिकाणी संपलं. आता जे काय मी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरतो. थांबतो. धन्यवाद.